दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपण यायचे. टॉस जिंकलाय माथेरान संघानं. प्रथम फलंदाजी स्वीकारली माथेरान संघाकडून. सलामीची जोडी मैदानामध्ये अजय भस्मा आणि रामवीर आणि अजय भस्मा. सावरसी संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आर्यन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आर्यन. पहिलं षटक घेऊन येते. 2 षटकांची ही मॅच आपण पाहणार आहोत. आर्यन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला अजय. नॉन स्ट्रायकर एंडला रामवीर. अतिशय चांगली खेळी आपण पाहतोय सातत्यानं. अजय भस्मा एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय. हा बॉल चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. घेतलाय. पहिल्या चेंडूवरती एक खरपूस असा समाचार आपण पाहतोय. अजय भस्माने घेतला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवले आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. हा बॉल हलक्या हाताने कट केलाय. मिसफील्ड पाहायला मिळतीये. थर्डमॅन शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. झेल टिपलाय आणि फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन अजय. नवीन फलंदाज अजय बाद झाला आणि त्याची जागेवरती आपण पाहतोय फलंदाजीसाठी ओमकार. 4 चेंडू टाकून झाले. 10 धावा धावफलकावरती आल्यात. ओमकार आहे स्ट्रायकर एंडला. आर्यन गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी मात्र शॉट थर्ड फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने एक सोपा झेल जमिनीला दान केलाय. 1 धाव मात्र निश्चितच मिळाले आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत भर. धावसंख्या होते 11 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आणि गोलंदाजी मार्कवर आर्यन सावरसे संघाकडून चांगली गोलंदाजी करतोय.
लास्ट बॉल आहे स्ट्रायकर एंडला राम. हा बॉल चांगला आहे. समोर खेळायचा होता रामला चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही आहे. एक डॉट बॉल आला आहे आणि पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात. एक फलंदाज बाद 11. डीजे दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय कोणता गोलंदाज वापरला जातोय, कोणता ट्रम्प कार्ड वापरला जाणार. प्रियेश प्रियश हा गोलंदाज आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन आलाय सावरसाई संघाकडून. तर स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय ओमकार. ओमकार स्ट्रायकर एंडला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज राम. सलामीला आलेला फलंदाज माथेरान संघाकडून अजूनही खेळपट्टीवरती तैनात आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. दुसरं षटक प्रियेश गोलंदाजी मार्कवर आहे. किती धावांवर रोखणार आणि किती धावा जमवणार हे निश्चितच येणारे 6 चेंडूंवरती आपल्याला समजेल. पहिला बॉल अतिशय चांगला बॉल आहे. भन्नाट वेग आहे. चेंडू आणि फळीचा कोणता संपर्क होत नाही आहे. फलंदाज मात्र आशाभूत नजरेने पाहत बसला चेंडूकडे आणि चेंडू विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. अजून एक डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतील तसे तसे निश्चितच माथेरान संघावरती दडपण येणार आहे आणि जसे जसे मोठे फटके येतील तसे सावरसाई संघावरती दडपण येणार आहे. हा बॉल चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करतोय. फलकावर बदल पडलाय. 16 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. 16 धावा मात्र निश्चितच या ठिकाणी जमवले गेल्यात. हा चेंडू जबरदस्त फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य पॉइंटच्या डोक्यावरून भिरकावून दिलंय. पण बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकार. दोन चेंडू शिल्लक आहेत. प्रियश गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज राम. चांगली फटकेबाजी करतोय. दोन बॅक टू बॅक चौकार त्याच्या आपण बॅटमधून पाहिलेत. हा चेंडू चांगला आहे. बॅटला ब्रश झालाय. टॉपेज आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. लास्ट बॉल प्रियशचा आणि फलंदाज मैदानामध्ये येतोय. अनंत आपल्याला कॉल आहे. शेवटचा बॉल लॉंग ऑन मध्ये येतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव या ठिकाणी मात्र सहज कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाव्यांशी मात्र 22 धावा धावफलकावरती आल्यात. सावरसाई संघाला 23 धावांचं आव्हान असणार आहे.
22 धावा धावफलकावरती आल्यात. 23 धावांचं आव्हान. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. आर्यन आणि विशाल. सेकंड ओव्हर पहिला डॉट, दुसऱ्या बॉलला बाउंड्री, तिसऱ्या बॉलला बाउंड्री, चौथा बॉल विकेट, पाचवा डॉट, सहाव्या बॉलला 2 रन. त्याला ते अपडेट करून टाकून द्यायचं. दे फेक ना. विशाल आणि आर्यन ही सावरसाई संघाची आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. 12 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान आहे. 12 बॉल 23. 12 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय. विशाल आणि आर्यन ही जोडखळी मैदानामध्ये आले. सावरसाई संघाकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय भस्मा. माथेरान संघाचा खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि चांगला खेळाडू आहे अजय. पहिला बॉल भन्नाट वेग, चुकी केली यष्टीरक्षकानं आणि 22च्या स्वरूपात मात्र धाव येते. अव्वांतर धावांशी धावसंख्येचं खातं ओपन केलं गेलंय. अव्वांतर धाव विशाल याने मात्र एक चोरटी धाव निश्चितच घेतली. आता आर्यन आहे खेळपट्टीवरती आणि निश्चितच आपण पाहतो अजय भस्मा गोलंदाज आहे. माथेरान संघाचा अतिशय चांगला खेळाडू आहे. पहिला बॉल चांगला टाकलाय, यानंतर दुसऱ्या बॉलवरती सुद्धा मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आहे. बॅकपट पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी एक धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 23 धावांचा पाठलाग करायचा. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाही. मोठे फटके मारावे लागतील. जसे माथेराननं प्रथम फलंदाजी करत असताना 1 षटकार आणि 3 चौकार आपल्या पूर्ण सत्रामध्ये लगावले आणि त्याच्या मोबदल्यात 22 धावा जमवल्या होत्या. हा चेंडू पुढे सरसावून खेळलाय, पण फलंदाज थोडासा चाचपडला, कारण फलंदाजाला वाटला हा फटका कुठल्या दिशेला गेला कळलं नाही आणि त्याच्या मोबदल्यात तरीसुद्धा 1 धाव मिळाली. 3 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे निश्चितच 9 बॉल बाकी आणि 20 धावांची गरज. 9 चेंडू आणि 20 धावा. हा बॉल चांगला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अजय भस्मा, कारण याच अजय भस्मानं तमाम आदिवासी खेळाडूंचा आणि आपल्या आदिवासी बांधवांची मान गर्वाने उंचावेल अशी कामगिरी रायगड प्रीमियर लीगमध्ये केली होती. ओपन टुर्नामेंट्समध्ये जिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि बाईक जिंकली होती. हा चेंडू चांगला आहे. निश्चितच बॅटला ब्रश झाला आणि यष्टीरक्षकांचे झालंय.
अजूनही 20 धावा जमवायच्या आहेत. हा चेंडू चांगला आहे. काय गोलंदाजी करतो अजय. निश्चितच पहिलं षटक संपुष्टात आलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 3. येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. निश्चितच यानंतर नशिबाचा कौल आजमावला जाणार आहे. 3 संघ आहेत. त्या 3 संघामध्ये नशिबाचा कौल आजमावला जाईल. ज्या संघाला बाय मिळेल तो निश्चितच या आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल. म्हणजे यानंतर जे अजूनही 2 सामने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. म्हणजे 8 षटकं, 1 तास पूर्ण अजूनही आपल्याला जागरण करावं लागणार आहे. 8 षटकं म्हणजे 1 तास संपूर्ण या ठिकाणी जागरण निश्चितच सर्वांना करावं लागणार आहे. हा चेंडू चांगला आहे. पुढे सरसावून खेळला आर्यननं. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र एकाच धावेवर समाधान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राम. एक धाव मिळाली. अजूनही हा बॉल चांगला आहे. बॅट यष्टीरक्षक चेंडू खाली आलाय. आपण पाहतोय मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात झोपा मात्र निश्चितच डीजे मास्तर उडवत आहेत तमाम प्रेक्षकांच्या. कारण आपण पाहतोय आपल्या रायगड भूमीतील आणि पनवेल केवळे गावचे एकनाथजी माळी यांचे डबल मिनिंग गाणे आणि डीजे मास्तर मात्र या ठिकाणी ऑपरेटिंग करतायत. हा बॉल चांगला आहे. लेग बिफोरची विकेट पकडली गेली आहे. होतात मात्र चांगले फटके आता सावरसाई संघाला मारावे लागणार आहेत. 5 धावा फक्त धावफलकावरती आहेत. 18 अजूनही बनवायचे आहेत. हा बॉल चांगला आहे. उंची गाठले. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपतोय. पूर्णपणे चित्र पलटलंय ते माथेरान संघाच्या दिशेने. हा बॉल मात्र पंच वळतायत. पंचांना कवायत करण्यास भाग पडले. वाईट बॉलचा इशारा आलाय. पंच सुनील मुकणे आणि संजय वाघमारे ऑफिशियल पंच आपण पाहतोय या ठिकाणी. अतिशय चांगली खेळी आपण पाहतोय माथेरान संघाची. अप्रतिम खेळ या ठिकाणी माथेरान संघाचा पाहायला मिळतोय. अगदीच या सामन्यावर पकड निर्माण केले. विजय मात्र निश्चित केलाय तो माथेरान संघानं. औपचारिकता शिल्लक आहे. हा बॉल चांगला फटका 6 धावांसाठी आलाय. मात्र उशिराने आलेला हा फटका आणि या 6 धाव्यांशी माथेरान संघ या ठिकाणी जिंकतोय.
नाईक आणि दोन संघादरम्यानच या ठिकाणी नशिबाचा कौल आजमावला जाणार आहे.